नमस्कार. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. हा क्लब आपण गेल्या 4 महिन्यापासून जवळजवळ राबवतो आहोत आणि आता त्यातलं हे 8वं पुस्तक आपलं छान चालू आहे. या पुस्तकाचं नाव आहे द सायकोलॉजी ऑफ मनी, रिटन बाय मॉर्गन हॉसेल. ओके. तर हॉसेल यांनी हे पुस्तक खूप छान पद्धतीने लिहिलंय आणि कुठल्याही मार्केटमध्ये तुम्ही गेलात, म्हणजे बुक मार्केटमध्ये गेलात, तर तुम्हाला हे पुस्तक पाहायला नक्कीच मिळतं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कॉफी कॉफी घेतलेली असेल. इव्हन मी सुद्धा ते घेतलं होतं, पण वाचलं नव्हतं. पण या अनुषंगाने मला ते वाचता आलं, अभ्यासता आलं आणि आज आपण त्याच्या सगळ्यांसमोर आपण ते मांडतो आहोत. आणि त्याच्यावर डिस्कस करत आहोत. तर त्यातला आता तिसरा चॅप्टर आपण बघतोय. पहिलं इंट्रोडक्शन झालं, त्याच्यानंतर नो वन इज क्रेझी हा नावाचा चॅप्टर झाला. नंतर काल दुसरा एक चॅप्टर झाला 2 नंबरचा. आणि आता हा तिसरा चॅप्टर आपण घेतोय, नेव्हर इनफ. तर याच्यात मराठीत जर म्हणायचं झालं की नेव्हर इनफ म्हणजे काय, आपल्याला कधीच कुठली गोष्ट पुरेशी ठरत नाही. ओके. म्हणजे किती जरी गोष्टी आपल्याला मिळाल्या तरी आपल्याला असं वाटतं नाही रे, अजून थोडंसं मिळालं असतं बरं झालं असतं. म्हणजे आपलं समाधानच होत नाही. आपण आपल्याला कुठलीच गोष्ट खरं समाधानी पर्यंत नेऊ शकत नाही. मग हे समाधान आपण आपलंच आपल्याला मानावं लागतं. ओके. तर मग टायटलच इतकं छान दिलंय की नेव्हर इनफ, की कुठलीच गोष्ट कधीच तुम्हाला इनफ नसेलच. ओके. तर आता सुरुवात करताना मॉर्गन सर सांगतात, त्यांनी एक पहिला प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर इथे डिस्क्लोज केलंय, पण ते आता लगेच वाचायचं नाहीये आपल्याला. त्याचं उत्तर आपण शेवटी घेणार आहोत. पण प्रश्न असा त्यांनी विचारलाय, व्हाय डू पीपल हू हॅव एव्हरीथिंग कीप रिस्किंग इट फॉर मोर? तुम्ही बरेच माणसं असे बघितले असेल आयुष्यामध्ये की त्यांच्याकडे खूप आहे, भरभरून आहे. तरी पण त्यांची धडपड चालू आहे, तरी पण ते रिस्क घेत आहेत. आणि तुम्ही असं बघितलं असेल, ती एखाद्याची खूप मोठी प्रॉपर्टी आहे. जसं विजय माल्या यांचं उदाहरण आपण घेतलं होतं मागच्या वेळेस, की इतकी करोडोची प्रॉपर्टी आहे. आता सगळं इनफ आहे. पण तरी पण त्यांनी रिस्क घेतली, बाकीच्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यामध्ये ट्रॅप झाले आणि पकडले गेले. मग तेव्हा आपल्याला असं वाटतं, अरे माझ्याकडे एवढी संपत्ती असते तर मी खूप शांत राहिलो असतो, सगळ्या गोष्टी केल्या असत्या. मग अशा कुठल्या गोष्टींमुळे आपल्याकडे सगळ्या गोष्टी असल्या तरी आपण ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्याकडे धडपडत असतो? किंवा आपल्याकडे भरपूर पैसा आहे, आपण सेटल आहोत, तरी पण सुद्धा आपण अजून धडपड का करत असतो? किंवा अजून वेगवेगळ्या मार्गांनी पैसा कमवण्याचा प्रयत्न का करत असतो? तसा सिंपल प्रश्न त्यांनी आपल्याला इथे विचारला आहे. व्हाय डू पीपल हू हॅव एव्हरीथिंग कीप कीप रिस्किंग इट फॉर मोर? रिस्किंग हा शब्द वापरला. रिस्किंग म्हणजे तरी पण आपण काही धोके का घेत असतो? किंवा आपण धोक्याच्या गोष्टी का पत्करत असतो? तर आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत, तरी पण आपण असं का करतो? तर आता हे प्रॅक्टिकली समजून देण्यासाठी त्यांनी खूप छान उदाहरणं सांगितले. ते आधी पहिले घेऊया. त्यातलं पहिलं उदाहरण ते सांगतायत, जोसेफ हेलर आणि द हेज फंड मॅनेजर. आता जोसेफ हेलर हे एक लेखक आहेत आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. ते कॅच 22 या नावाचं पुस्तक लिहिलंय. तर हे एका पार्टीमध्ये गेलेले असतात आणि ती बिलिनियर लोकांची पार्टी असते. त्याच्यामध्ये हेज फंड मॅनेजर्स असतात. त्यांनी होस्ट केलेली असते. तर जोसेफ हेलर यांचा जो काही मित्र असतो. तो मित्र असं म्हणतो, की हा जो हेज फंड मॅनेजर आहे ना, म्हणजे ज्यांनी होस्ट केली ही कंपनी, सॉरी ही पार्टी, तर तो एवढा श्रीमंत आहे म्हणे, की तुझी जेवढे पुस्तकं विकल्या गेले असतील ना आतापर्यंत तुझ्या लाईफ त्याच्यामध्ये, तेवढा नफा तर त्याला एकाच दिवसात होतो. मग असं म्हटल्याबरोबर जोसेफ हेलर खूप अभ्यासू माणूस असतो. त्यामुळे तो त्याला एवढंच म्हणतो, की येस, बट आय हॅव समथिंग ही विल नेव्हर हॅव इनफ. मग त्याला उत्तर असं देतो, की म्हणे तुझं म्हणणं बरोबर आहे. येस, आय अग्री विथ दॅट, की त्याच्याकडे एवढं आहे. पण माझ्याकडे एक गोष्ट अशी आहे, की त्याच्याकडे नाहीये. मग ती गोष्ट काय सांगितली त्यांनी? इनफ. इनफ म्हणजे पुरेसी. म्हणजे जोसेफ हिलर असं म्हणतो, की माझ्याकडे एक गोष्ट अशी आहे, ती त्याच्याकडे नाहीये. आणि ती गोष्ट काय आहे, की इनफ म्हणजे मला काय हवंय ते मला माहिती आहे आणि मला जी गोष्ट पुरेशी आहे ती आहे. मला त्यासाठी अजून त्याच्यासाठी त्याच्याबरोबर मला कम्पीट करायची की त्याच्या एवढे पैसे कमवायची मला काही आवश्यकता नाहीये. माझ्या ज्या गरजा आहेत त्या इनफ मी केलेल्या आहेत. म्हणजे मी थांबलोय फुल स्टॉप करून. ओके, इनफ, दॅट्स इनफ. की आता जसं आमचे एक सर होते, तर त्यांनी सांगितलं होतं, की मी वयाच्या 45 वयापर्यंत 45 इयर्स पर्यंत काम करेल आणि आफ्टर 45 इयर्स आय विल टेक अ रिटायरमेंट. मग त्यांनी त्यानुसार 45 वयापर्यंत भरपूर मेहनत घेतली, भरपूर पैसे कमावले, ते इन्व्हेस्ट केले आणि आता त्यांचं वय 53 आहे. 45 वर्षीच ते रिटायर झाले. 45 46 वर्षी रिटायरमेंट त्यांनी घेतली आणि आज ते शांत आहेत. आणि त्यांचा बँक बॅलन्स खूप आहे असं नाहीये. पण त्यांनी जे कॅल्क्युलेशन्स केले त्यानुसार ते म्हणतात, की माझ्या गरजा काय आहे? मला गाडी हवी होती, मला एक बंगला हवा होता आणि मला रोजच्यासाठी म्हणजे दिवसा साधारण मी ऑन अन ॲव्हरेज मला ₹2,000 तरी खर्चायला हवेत. मग अशी महिन्याची त्यांनी तरतूद करून ठेवली होती. म्हणजे दॅट्स इनफ.
ओके. आणि आता मी ते म्हणजे मला फेसबुकला पण ते अटॅच आहे. आणि ते प्रत्येक महिन्यात एक एक कंट्री त्यांच्या मिसेस बरोबर फिरत असतात. बस ते म्हणे येस दॅट्स इनफ फॉर मी, मला हेच करायचंय बस, याच्यामध्ये मी फुल स्टॉप केलाय. याचा अर्थ त्यांना टॅलेंट नव्हतं का, ऑपॉर्च्युनिटी नव्हत्या का, होत्या, पण त्यांनी तिथे फुल स्टॉप लावलाय. तसा हा फुल स्टॉप माझ्याकडे आहे असं जोसेफ हिलरने त्याला सांगितलं. आणि त्याचा जो मित्र होता तो एकदम आश्चर्यचकित झाला. तो म्हटला, अरे हा विचारच मी नाही केला. ओके, आणि तू सांगतोय ते खरंच बरोबर आहे. तर ही एक पहिली गोष्ट होती. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ते सांगतात, ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का, तुम्हालाही आवडेल. रजत गुप्ता, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नावही ऐकलं असेल. फ्रॉम कोलकाता ऑर फन टू प्रिझन. आता हे रजत गुप्ता आहे ना, हे कोलकात्याची व्यक्ती आहे. म्हटलं तर मिलेनियर आहेत. ओके. आणि मिलेनियर होते असंच म्हणावं लागेल. आणि त्यांचा जो जन्म बघितला तर कोलकात्यामध्ये झाला. आणि ते अनाथ होते, मग त्यांचे आई वडील कोणी वगैरे नव्हते. आणि एवढ्या स्ट्रगल मधनं ते मोठे झाले. आणि एवढ्या स्ट्रगल मधनं ते शिकले, तर इतकं शिकत शिकत ते इतके मोठे झाले, तर ते दे दे वॉज अ सीईओ ऑफ MC किन्से कंपनी, जी वर्ल्ड मोस्ट प्रिस्टिजियस कन्सल्टिंग फर्म आहे. म्हणजे जी शेअर मार्केटचं कन्सल्टिंग करते, अशा फर्म मध्ये ते सीईओ होते. पार्टनर विथ द बिल गेट ऑन फिलंट्रॉफी, म्हणजे बिल गेट्स यांच्याबरोबर त्यांची पार्टनरशिप होती, की सोशल वर्क करण्यामध्ये ते पुढाकार त्यांनी घेतलेला होता. आणि बिल गेट्स यांच्याबरोबर त्यांच्या नेहमी मिटिंग्स व्हायच्या. सॅट ऑन द बोर्ड ऑफ 5 पब्लिक कंपनीज. आणि ऍक्च्युली 2007 साली ते रिटायर झाले. आणि रिटायर झाल्यानंतर त्यांना सांगितलं की आता तुम्ही रिटायर झाले, पण तरी तुमचा अनुभव एवढा आहे, तर आमची जी काही कंपन्या आहेत, 5 कंपन्या, त्याच्यामध्ये तुम्ही एक ट्रस्टी म्हणून किंवा तिथे कन्सल्टंट म्हणून तुम्ही जॉईन व्हा. तर त्या 5 कंपन्यांमध्ये ते कन्सल्टंट होते, इन्क्लुडिंग द बोर्ड ऑफ गोल्डमॅन सॅक. गोल्डमॅन सॅक नावाची कंपनी होती, त्या बोर्डवर पण ते होते. नेटवर्थ आर इन 2008, 2008 साली त्यांची नेटवर्क होती $100 मिलियन. बघा, $100 मिलियन, एवढी जवळजवळ त्यांची नेटवर्क होती. म्हणजे आय थिंक 900 CR आसपास असेल, इफ आय एम नॉट रॉंग. मिलियन्स मध्ये, म्हणजे रुपीज मध्ये पण तुम्हाला मिलियन डॉलर्स टू रुपीज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर साधारण एवढी त्यांची जवळजवळ मिळकत होती. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना, तो माणूस स्ट्रगल करून पुढे आलेला होता. पुढे आल्यानंतर तो प्रचंड श्रीमंत झालेला होता. म्हणजे $100 मिलियन त्याच्याकडे होते म्हटलं, तो काही काय कमी होतं त्याच्याकडे, सगळ्याच गोष्टी होत्या. त्यांनी नुसतं $100 मिलियन वर रिटर्न जरी त्याला, म्हणजे FD जरी केली असती किंवा नुसतं कशात गुंतवले असते, तरी रिटर्न त्याला 5% जरी मिळाले असते, तरी वर्षाला ₹450 करोड त्याला मिळाले असते किंवा मिळत होते. ओके. मग वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल बिझनेसमॅन तो होता. मग झालं काय, ट्विस्ट कुठे आला, तर 2007 साली नंतर रिटायर झाले. आणि ह्या 5 कंपन्यांवर ते आले. त्याच्यामध्ये गोल्डमॅन सॅच नावाची कंपन्यांवर ते कन्सल्टंट म्हणून होते. आणि तिथे त्यांना छान पोस्ट होती, म्हणजे सीईओ ला कन्सल्टंट अशी ती पोस्ट होती. आता ह्या पोस्टमध्ये काय झालं, की त्यांना, आता शॉर्टमध्ये थोडं सांगतोय मी, तर त्यांना अशी टिप मिळाली, म्हणजे त्या राऊंड टेबल मीटिंग चालतात, त्याच्यामध्ये त्यांना टिप मिळाली, की आपली जी गोल्ड मॅन सॅच कंपनी आहे, 2008 साली सगळी डबघाईला आलेले होतं, क्रायसिस होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि मग अशी ह्या गोल्डमॅन सॅक कंपनीला वॉरेन बफेट हे फंडिंग करणार आहेत. ओके. मग वॉरेन बफेट, तुम्हाला माहिती आहे की किती ते मोठे आहेत. तर त्यांनी असं घोषित केलं होतं की $5 बिलियन मला इन्व्हेस्ट करायचे गोल्डमॅनमध्ये. तर ही जे राऊंड राऊंड बॉटम मध्ये असताना, म्हणजे ते त्यांची मीटिंग चालू असताना त्यांना कळलं की अरे आता वॉरेन बफेट इन्व्हेस्ट करणार आहे. मीटिंग जशी संपली त्याच्या 16व्या सेकंदाला त्यांनी लगेच त्याच्या एका इंडियाच्याच एका मित्राला फोन केला. त्याचं नाव आहे राजा रत्नम. ओके. राजा रत्नमला फोन केला आणि राजा रत्नमने काय केलं, फोनवर काय बोलणं झालं असेल तुम्हाला कळलं असेल, की गोल्डमॅन कंपनीमध्ये त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये गुंतवा, कारण याच्यामध्ये वॉरेन बफेट आता गुंतवणार आहे. मग राजा रत्नमने विथिन फ्यू मिनिट्स त्यांनी 1,75,000 शेअर्स विकत घेतले. ओके. कसले, गोल्डमॅनचे. आणि त्याच दिवशी जशी न्यूज बाहेर पडली की वॉरेन बफेट गोल्डमॅन कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे, तर ते शेअर्स एकदम अप झाले. ओके. आणि यांनी गुंतवले तेव्हाच होते. ओके. तर त्यांना जवळजवळ त्याच दिवशी $1 मिलियन एवढा फायदा झाला. किती, $1 मिलियन एवढा फायदा झाला. आणि हा जो फायदा झाला, तर तिथल्या कंपनीच्या लोकांनी ते ऑब्झर्व केलं की अरे आत्ताच आपली मीटिंग झाली, आणि एकदमच कोणीतरी अननोन व्यक्ती आहे की आपल्या मीटिंग झाल्यानंतर लगेच त्यांनी गुंतवले, ते पण 1,75,000 एवढे शेअर्स गुंतवले. इट्स नॉट स्मॉल अमाऊंट.
मग हे कोणाला कळलं बुवा, बरोबर त्याच दिवशी आणि असं झालं, म्हणजे याचा अर्थ कोणीतरी आहे. मग त्यांनी सगळं इन्व्हेस्टिगेट केलं आणि मग त्यांना असं कळलं की हे जे रजत गुप्ता आहे, यांनी ती न्यूज फोडलेली आहे. आणि नंतर मग पूर्ण इन्क्वायरी झाली आणि इन्क्वायरीमध्ये ते सापडले. त्याला इनसाइड ट्रेडिंग म्हणतात, इनसाइड ट्रेडिंग. इनसाइड ट्रेडिंग आणि याच्यामध्ये म्हणजे आपण काहीतरी कंपन्यांमधून न्यूज फोडायची आणि त्यानुसार ते करायचं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्यानंतर एवढा मिलेनियर माणूस, त्याची वर्थ $100 मिलियन होती, तर त्याला पोलिसांनी पकडलं आणि जेलमध्ये टाकलं. त्याच्याबरोबर त्याचा मित्र, म्हणजे ज्याला टिप दिली होती, राजा रत्नम, यांना सुद्धा त्यांनी प्रिझनमध्ये टाकलं आणि जवळजवळ 5 वर्ष ते प्रिझनमध्ये होते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असा की त्या माणसाकडे काही कमी होतं का? नाही, भरपूर सगळ्या गोष्टी त्याच्याकडे होत्या. आणि सगळं असून सुद्धा की त्याची एक इच्छा होती की अजून पैसे कमवायची. मग ती का कमवायची होती हे मी आता पुढे लगेच तुम्हाला सांगतो. अजून बरेच रेफरन्स आहेत. पण मला एक इथेच सांगायचं की त्याला 5 वर्ष जेलमध्ये जावं लागलं. म्हणजे त्यांनी कमवलेली जी रेप्युटेशन होती, ज्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, त्या मातीमोल झाल्या. आणि सायकोलॉजी ऑफ मनीमध्ये तेच सांगितलं जातं की तुम्ही पैसा कसा कमवू शकता, या उलट तुम्ही कमवलेला पैसा कसा टिकवू शकता. आज एवढा पैसा कमवला तो मातीमोलच झाला. ओके, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये इन्क्वायरीज पोहोचल्या आल्या. जसं आता रिसेंटली पण तुम्ही जर बघितलं असेल, मोठेगावकर सरांचं उदाहरण आता आपण नेहमी बघतो, नीट पेपर फुटी प्रकरणी. तर त्यांचं जर तुम्ही ऍसेट बघितलं, त्यांनी सांगितलं की 1000 CR, 1000 कोटीची मालमत्ता आहे. ओके, आता त्यांना कमी आहे का? नाही, भरपूर होती. मग तरीही पण ह्या गोष्टी त्यांच्या हातून घडल्या आणि आज ते काय झालंय की मग डाऊन तर आलेलेच आहे, पण त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टच्या चौकशा होतात. त्यांचं कॉलेज आहे त्याची पण चौकशी होते. त्याच्या सगळ्याच गोष्टींच्या त्यांच्या चौकशा होत्या. म्हणजे त्यामुळे काय होतं की पूर्ण चुकीच्या गोष्टी जर तुम्ही करताय, तर त्यानुसार परत मातीमोल आपण होऊ शकतो. मग यामुळे रेप्युटेशन तर जाते, पैसाही जातोय. ओके. आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या गोष्टीसाठी धावताय ती गोष्ट तुम्हाला मिळत नाही. तर इथे त्यांना इनडायरेक्टली असं सांगायचंय की माणसाने कुठेतरी थांबलं पाहिजे, त्याचा संकल्प आपण केला पाहिजे. अजून बरंच त्याच्यामध्ये आहे, तर मी हळूहळू एक एक गोष्टी सांगत जाईल. तशी एक छान गोष्ट होती. आता इथे थोडं अधिकीचं ते सांगतात, तर मी त्या गोष्टी आता अजून एक्सप्लेन करतो. आता पुढची एक गोष्ट आहे, म्हणजे आता हे नंतर आपण दोघं कन्क्लूड करू. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे बर्नी मॅडॉफ यांची. आता हे बर्नी मॅडॉफ जर तुम्ही बघितलं ना, तर हे ट्रेडिंग कंपनीमध्येच होते. आणि त्यांचं असं असायचं की तुमच्याकडे जो पैसा आहे ना, तो तुम्ही आमच्याकडे द्या आणि आमच्याकडे पैसा दिला की आम्ही तो गुंतवतो. जसं आपल्याकडे आता झिरोदा प्लॅटफॉर्म आहे, किंवा असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्याच्यामध्ये आपण पैसा शेअर मार्केटचं गुंतवतो आणि त्याच्यामार्फत ट्रेडिंग करतो. तर त्या पूर्वीच्या काळी हे असे मध्ये असायचे. आपण त्याला दलाल वगैरे असं म्हणतो, किंवा जे ब्रोकर्स आहेत ते असायचे. तर ही ब्रोकर कंपनी म्हणून खूप नावाजलेली होती मॅडॉफ यांची. आणि 1992 साली जवळजवळ वॉल स्ट्रीटवर ही कंपनी खूप फेमस होती आणि वॉल स्ट्रीटने स्वतः असं वाक्य ह्या बर्नी मॅडॉफ किंवा यांच्या कंपनीबद्दल म्हटलंय. तसं म्हणतात, हायली प्रॉफिटेबल सिक्युरिटी फर्म विच siphon a huge volume of stock trade, $740 million average daily volume. His firm can execute trades so quickly and cheaply, it actually pays other broker a penny share. मग ते इतकं पटकन ॲव्हरेज ते काम करतात, एवढं जबरदस्त त्यांचा स्पीड आहे, तर बाकीच्यांना तो काहीच भेटत नाही. त्याच्या आधीच त्यांनी शेअर घेतलेले असतात. खूप छान काम करणारी ही कंपनी आहे. हिज लेजिमेंट बिझनेस मेड 25 to 50 millions पर इयर. जेनियसली लिगली वेल्दी. आणि लिगली वेल्दी पण आहे, तुम्ही ट्रस्ट करू शकता आणि ह्या कंपनी थ्रू तुम्ही काम करू शकता, असं वॉल स्ट्रीटनीच सांगितलं होतं 1992 साली. म्हणजे इतक्या टॉप लेवलची ती कंपनी होती आणि बर्नी मॅडॉफ यांनी खूप छान त्यात काम केलेलं होतं. इथपर्यंत सगळं बरोबर चाललं होतं. पण जसं बर्नी मॅडॉफ यांना कळलं की लोकांनी आता विश्वास ठेवायला सुरुवात केली, पैसा गुंतवायला सुरुवात केली, आपल्याकडे पैसा द्यायला सुरुवात केली, तर त्यांनी पॉन्झी स्कीम आणायला सुरुवात केली. आता पॉन्झी स्कीम तुम्हाला माहिती, बरं मी सांगून देतो पटकन. पॉन्झी स्कीम मध्ये कसं असतं, जसं तुम्ही 21 दिन में पैसा डबल है, फिर हेरा फेरीमध्ये बघितलं असेल ना, तर तसंच ही पॉन्झी स्कीम असते की तुम्ही माझ्याकडे 1 लाख रुपये जमा करा. ओके. आणि मी माझ्या त्या शेअर मार्केटमध्ये गुंतवतो आणि गुंतवल्यानंतर त्याचा काही नफा येईल, मी तो तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करतो. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून मला 1 लाख रुपये द्या. पण इथे मॅडॉफ काय करत असतो की मी तुमच्याकडनं 1 लाख रुपये घेईल. ओके. आणि दुसऱ्याकडनं पण 1 लाख रुपये घेईल.
ओके, आता मी ज्याच्याकडनं 1 लाख रुपये घेतले, समजा मी आजच्या डेटला, समजा आज 10 तारीख आहे, आज मी 1 लाख रुपये घेतली. ओके, नंतर 15 तारखेला मी परत दुसऱ्याकडनं 1 लाख रुपये घेईल. आणि ज्याच्याकडनं मी 10 तारखेला 1 लाख रुपये घेतले, त्याला 15 तारखेला, 15 तारखेला दुसऱ्याचे जे पैसे आहेत त्यातले काही भाग त्या 10 तारखेच्या गुंतवलेल्या माणसाला देऊन टाकेल. मग हे चक्र चालू असेल, कारण जुन्या लोकांना मला पैसे द्यायचे, तर नवीन लोक आले पाहिजे. तर या पद्धतीने ते चक्र चालू राहतं. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतंय, अरे मी यांना 1 लाख रुपये दिले आणि यांनी मला आता काहीतरी मुनाफा करून दिलाय, काहीतरी हे दिलंय, तर मग मी ती स्कीम दुसऱ्यांनाही सांगतो, माझ्या मित्रांना. मग माझे मित्र पण गुंतवतात. मग खरं म्हटलं तर ट्रेडिंग कोणीच करत नाही तिथे, म्हणजे ह्या स्कीम मध्ये ट्रेडिंग करत नाही, कुठे गुंतवलं जात नाही. फक्त याचा पैसा त्याला द्यायचा, त्याचा पैसा याला द्यायचा, आणि ह्यूज अमाऊंट आपण आपल्याकडे ठेवायची. आणि ते एकदा तुमचा कॅश फ्लो तयार झाला की मग तुम्ही बऱ्याच गोष्टींमध्ये गुंतवणूक करू शकता, बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. ही पॉन्झी स्कीम जवळजवळ त्यांनी 20 वर्ष राबवली. तोपर्यंत लोकांना काहीच वाटलं नाही, किंवा त्यांना कळलं नाही की हे सगळं पॉन्झी आहे, हे सगळं फेक आहे म्हणून. आणि मग पुढे जाऊन ते सगळं ओपन अप झालं. आणि जेव्हा लोकांना ते कळलं, तर लोकांनी पैसे मागायला सुरुवात केली. तर आता सगळेच जर ऍट अ टाइम सगळ्यांचं डिमांड वाढली, तर कुठे कुठे टोप्या फिरवणार आहे ना. मग तो सांग, याचे पैसे त्याला देऊन पण किती देणार आहे, तर सगळ्यांनीच मागायला सुरुवात केली. आणि लगेच ती कंपनी खाली पडली, आणि त्याचं ते जे काही इतक्या वर्षाचं जे क्रेज होतं, ते एक्सपोज झालं, आणि तो मातीमोल झाला. द थिंग इज दॅट की 1998 पर्यंत तो खूप टॉप मोस्टला होता. इव्हन वॉल स्ट्रीटने पण त्याचं कौतुक केलं होतं, सगळं स्मूथ चाललं होतं. मात्र जी काही एकदा लोकांचा विश्वास बसल्यानंतर जी काही त्याला हाव निर्माण झाली, आणि त्या हवेमध्ये काय झालं, मग त्यांनी अशा वेगळ्या स्कीम्स आणल्या, आणि तो तिथे फसला. तर इथे द क्वेश्चन्स हॉसेल आक्स, जे मॉर्गन होसेल आहे, ते आपल्याला प्रश्न विचारतात. ते म्हणतात, व्हाय वुड समवन वर्थ हंड्रेड्स ऑफ मिलियन्स ऑफ डॉलर्स बी सो डिस्परेट फॉर मोर मनी दॅन दे रिस्क एव्हरीथिंग इन्क्लुडिंग प्रिझन इन परस्यूट ऑफ इव्हन मोर. एवढं सगळं तुमच्याकडनं चांगलं असताना सुद्धा तुम्ही तुमचं आयुष्य कस काय रिस्कला लावू शकता? ओके, कस काय तुम्ही एवढा मोठा धोका पत्करू शकता? ओके, इव्हन तुम्हाला जेलला पण जायची तयारी होऊन जाते, की चला हरकत नाही, मी जेलला जाईल. म्हणजे एवढं तुम्ही आयुष्यात कर्तृत्व केलंय. आणि असा एक पॉइंट येतो की तिथे तुम्ही जेलमध्ये जायला पण तयार असतात. का जेलमध्ये? कारण तुम्हाला माहिती असतं ना, मी ज्या याच्याने काम करतो हे चुकीचं आहे. बरोबर ना? आता हा 20 वर्ष समजा पॉन्झी स्कीम राबवत होता, म्हणजे यांना माहित नव्हतं का हे चुकीचं करताय? माहिती होतं. तर कुठेतरी ते एक्सपोज होणार आहे अशी भीती सुद्धा त्यांना वाटत नाही. म्हणजे ही कुठली नशा आहे, किंवा ही कुठली, आपण म्हणतो ना, की इतकं कसं कोणी बेधुंद होऊ शकतं, की माझ्याकडे सगळं असून सुद्धा मी आता कशातरी अशा गोष्टीसाठी लागलोय, की माझ्याकडे जो प्रेझेंटली ज्या गोष्टी त्या सुद्धा मी डावावर लावतोय आणि पळतोय. तर असं माणूस कसा करू शकतो? तर असा छानसा प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलाय. पुढे ते म्हणतायत, अ, अजून पुढची एक गोष्ट सांगतात. ते म्हणतात लॉंग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट. आता ही पण एक कंपनी आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, LTCM म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट वॉज स्टाफ विथ ट्रेडर्स अँड पोर्टफोलिओ मॅनेजर हू वेअर each personal worth of 10 to hundreds of millions of dollars, with most of their personal wealth invested in their own funds. They were in the middle of the greatest bull market and strongest economy in history, up to the 1998. But they took so much risk in the quest of even more that they managed to lose everything. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की एक लॉंग टर्म मॅनेजमेंट लॉंग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट करणारी कंपनी होती 1998 पर्यंत. आणि खूप छान पद्धतीने ते काम करत होते. पण जसा पैसा यायला लागला आणि जसे ते मोठे व्हायला लागले, आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, जास्त रिस्क घ्यायला सुरुवात केली. जसं फॉर एक्झाम्पल असं म्हटलं जातं की शेअर मार्केटमध्ये तुम्ही असाल, तर जेव्हा तुम्ही शेअर मध्ये गुंतवताय, तर यू नीड टू फिक्स सम रेशो इन युअर माइंड, की मी आता समजा 50,000 गुंतवतोय, तर मला 1.5% जरी नफा मिळाला एका दिवसात, किंवा 3% नफा मिळाला, किंवा 5% नफा मिळाला, किंवा 10% नफा मिळाला, असं मी विचार करणार, आणि मी त्याच्यामध्ये गुंतवणार. आणि जेव्हा मला असं वाटतं, अरे मला 1.5%, 1.5% नफा मिळालाय, तर मी तेव्हा लगेच मागे यायला पाहिजे. ओके, ही सिस्टीम मी लावून घेतली पाहिजे. पण आपण जर बघतो, तर ट्रेडिंगमध्ये गेल्यानंतर आपल्याला वाटतं, अरे आपण खूप एकदम आपल्याला प्रॉफिट 1.5%च्या वरती गेलाय. आता स्टार्टिंगला 10%. मग 10% असले तरी आपण काढत नाही. आपण म्हणतो, अरे अजून वाढू शकतोय. एक 15% होऊ शकतंय, किंवा आपल्याला असं वाटतं की नाही, मग आता 10% आहे ना, आपल्याला तर 1.5% हवा होता, तर एक काम करू, अजून फंड टाकूया. ओके, मग इथे डिसिप्लिन राहत नाही. ओके, आणि इथे आपण जास्त रिस्क घेण्याचा प्रयत्न करतो. किंवा असंही होऊ शकतं, 10% मिळालं, मला पैसा मिळाला, मग मी पैसे काढून घेतो.
ओके, काढल्यानंतर आनंद येतो की अरे वाटतं अरे हे होऊ शकतं, काय छान मार्केट आहे याच्यामध्ये, अरे आपल्या 10 पट गुंतवलं, चला आता आपल्याला वर्षात जास्त, आपल्याला 1.5 पट हवा होता, वरून आपल्याला उलट 8.5% जास्त मिळालाय, तर चला आपण अजून थोडीशी रिस्क घेऊया. मग असं करत तो अजून रिस्क घेतो. आणि इथे डिसिप्लिन नसल्यामुळे आणि गोल सेट नसल्यामुळे पुढे जाऊन तो त्याची ती हाव एवढी वाढते की तो जास्त रिस्क घेतो आणि मग एकदम फसतो. ओके, कारण इथे अभ्यासाचाही विषय असतो आणि तुमच्या डिसिप्लिनचा पण विषय असतो. ओके, तर इथे ही जी लॉंग टर्म कॅपिटल मॅनेजमेंट कंपनी होती त्यांनी पण खूप जास्त ओव्हर रिस्क घेतली आणि ते फसले. तर अशा कंपनीला वॉरेन बफेट काय म्हणतात बघा. वॉरेन बफेट असं म्हणतात, टू मेक मनी दे डिड नॉट हॅव अँड डिड नॉट नीड, द रिस्क व्हॉट दे डिड हॅव अँड डिड नीड. म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की माणूस काय करतोय की त्याला जे जे आहे, ओके, प्रेझेंटली, आणि जे नाहीये, तर जे नाहीये त्याच्या हातात किंवा जे भेटणार आहे का नाही त्यासाठी जे आहे आत्ता प्रेझेंटमध्ये, ते डावावर लावून टाकतोय. म्हणजे बघा, आता माझ्याकडे समजा आता छानपैकी 4-5 गोष्टी आहेत आणि ज्या गोष्टी माझ्याकडे नाहीये, तर मी काय करतोय, आता हातातल्या ह्या गोष्टी विकून टाकतोय किंवा हातातले जे त्याच्यासाठी सगळं डिस्टर्ब करून टाकतोय आणि जे नाहीये माझ्याकडे त्या गोष्टींच्या मागे लागतोय आणि तिथेच माणूस फसतो. अँड दॅट्स फुलिश. आणि हे सगळं जे आहे आपल्या हातातलं सोडून, म्हणजे हातातलं सोडून पडद्याच्या मागे लागणं, हे फुलिशच आहे. इट इज जस्ट अ प्लेन फुलिश. इफ यू रिस्क समथिंग दॅट दॅट इज इम्पॉर्टंट टू यू फॉर समथिंग दॅट इज अनइम्पॉर्टंट टू यू, इट जस्ट डज नॉट मेक एनी सेन्स. म्हणजे जे तुमच्याकडे आता आहे ते सगळं इम्पॉर्टंट आहे आणि जे अनइम्पॉर्टंट तुम्हाला वाटतंय, फक्त तुम्ही भावनेच्या भरात तो निर्णय घेताय. ओके, आणि अशा वेळेस तुम्ही त्याच्या मागे पळत जाताय, तर हे चुकीचं आहे आणि यामुळे तुम्ही फसता. ओके, त्यामुळे सायकोलॉजी ऑफ मनी मधला हा जो चॅप्टर आहे हा अधिक उंचीवर घेऊन जाणारा आहे. आता एक रेग्युलर इन्कम असलेल्या लोकांना हे फार काही समज म्हणजे अपील नाही होणार, कारण ते रिस्क जर कमी घेत असतील तर. पण जे डायरेक्ट हाय लेवल, जे सगळं आता मार्केट चाललंय, मार्केट इन द सेन्स मार्केटमध्ये जे लोक बसलेले आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, तर त्यांच्यासाठी हा चॅप्टर खूप जास्त महत्वाचा आहे की कुठे थांबावं हे आपल्याला कळलं पाहिजे. पुढच्या 1-2 अजून गोष्टी आणि मग कन्क्लूड करूया. आता इथे बघा, यांनी ना एक बास्केटबॉल प्लेअरचं उदाहरण दिलं, त्याचं नाव होतं रुकी. आता बघा, त्याला पर इयर 4 CR पॅकेज होतं, म्हणजे 4 करोड रुपये तुला भेटणार तो आमच्या संघासाठी खेळल्यानंतर. अतिशय खुश होता एकदम, त्याने सगळ्या घरच्यांना फोन केला की अरे मला 4 करोड रुपये भेटतात वर्षभर खेळण्याचे, आणि खूप खुश होता तो. आणि तेवढ्यात त्याला कळलं की त्याच्याच टीम मधला माईक ट्रॉट नावाचा त्याचा खेळाडू आहे, त्याला 290 करोड मिळतात पर इयर. आता याला 4 करोड मिळत होते, हा आनंदी होता. पण जेव्हा त्याला कळलं की माझ्या मित्रालाच, म्हणजे त्या सेम प्लेअर त्याच्या ह्याच्यामधला, त्याला 290 CR आहे आणि त्याचं पण 12 वर्षाचं हे होतं, 12 वर्षाचं करार होता, पण पर इयर त्याला 290 CR मिळणार होते. हे ऐकल्याबरोबर रुकी फील्स ब्रोक. ब्रोक म्हणजे त्याला एकदम वाईट वाटलं. तो एकदम म्हटला, अरे काय, मग त्याला 4 करोड सुद्धा कमी वाटायला लागले. ओके, आणि त्याचं जो सुख होतं इतक्या वेळात त्याने सगळ्या आई वडिलांना, त्याच्या आई वडिलांना किंवा मित्रांना फोन करून सांगितला होता, तो इतका आनंदी होता आणि ही न्यूज कळल्यानंतर पूर्ण दुःखी होऊन गेला. तसंच टॉप 10 हेज फंड मॅनेजर्स, ज्यांना 2,300 CR पर इयर मिळतात. ओके, त्यांना ट्रॉट फील्स ॲव्हरेज, म्हणजे जो प्लेअर आहे माईक ट्रॉट, तर त्याला, हे जे मोठे लोक आहेत ज्यांना 2,300 करोड मिळतात, त्यांना 290 करोड मिळणारा मामुलीच वाटेल. ओके, हे इथपर्यंत बरोबर आहे. मात्र टॉप 5 हेज फंड मॅनेजर, आता हे टॉप 10 घेतले, त्यांचं किती आहे, 2,300 CR आहे. पण हे टॉप 5 जे आहे त्यांना किती आहे, 5,200 CR पर इयर आहे. तर मग आता हे आधीचे जे आहेत 10 हेज फंड मॅनेजर, त्यांना त्यांची संपत्ती कमी वाटायला लागते. त्यांना असं वाटायला लागतं, अरे हे किती अजून मोठे, आपल्याला त्या रेसमध्ये जायचं. त्याच पद्धतीने वॉरेन बफेटकडे जेव्हा ते हे 5 हेज मॅनेजर बघतात, टॉप 5 हेज मॅनेजर बघतात, तर वॉरेन बफेट यांची जी जर इन्कम तुम्ही बघितला तर 24,000 CR आहे. ओके, पर इयर. एवढी जबरदस्त त्यांची संपत्ती आहे. आणि तेव्हा मग हे हेज फंड मॅनेजरवाले थोडे ब्लॉक होऊन जातात. त्यांना असं वाटतं, अरे आपल्याकडे काहीच नाहीये, हा माणूस इतका मोठा आहे, आपल्याला पण तेवढं मोठं व्हायचं. आणि जेव्हा वॉरेन बफेट जेफ बेझॉस यांच्याकडे बघतात, तर त्यांचं जर जेफ यांचं जर तुम्ही बघितलं तर 1.7 लाख करोड गेन इन 2018, म्हणजे त्यांचं तर सगळ्यात टॉप मोस्ट होतं.
ओके. तर मग वॉरेन बफेट सुद्धा त्यांना हे कमी वाटू शकतं, अरे आपल्याकडे काहीच नाहीये, असं वाटू शकतं. तसं वॉरेन बफेट यांचं तुम्ही जर नीट वाचलं तर त्यांना माहिती आहे कुठे थांबायचं. ओके. पण त्यांनी पण अमाप पैसा कमवला. तर मग प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये त्यांनी सांगितलंय, तुम्ही कुठल्याही लेवलला असो, आपल्यापेक्षा कोणीतरी तुम्हाला श्रीमंत वाटणारच आहे. हा गेम आहे. हा तुम्हाला चालूच राहणार. म्हणजे आज जरी तुम्ही समजा 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये महिन्याला कमवत असाल, पण तुम्ही जेव्हा तो पैसा कमवायला लागतात, तेव्हा तुम्हाला बाकीचा दिसतो, की तो आपल्यापेक्षा जास्त पैसा कमवतोय. ओके. आणि मग तेव्हा मग ते जेलियस सुरू होतं किंवा तुमची ती कॉम्पिटिशन सुरू होते आणि मग तुम्ही पण त्यासाठी प्रयत्न करायला लागतात. पण प्रोव्हायडेड जर तुमचे मॉरल्स, व्हॅल्यूज, तुमच्या इथिक्स आधीच क्लिअर असतील, तर तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकता, ना की पळण्याचा. तुम्हाला रॅट रेसमध्ये फसायचंय, की जीवनाचा आनंद घ्यायचा आहे, यावर विचार करा, असं मॉर्गन आपल्याला इथे सांगतात. A friend of mine makes an annual pilgrimage to Las Vegas. One year he asked a casino dealer, "What game do you play and what casino do you play in?" म्हणजे ते कॅसिनो प्लेअर कडे गेले, म्हणजे कॅसिनो चालवणाऱ्याकडे गेले आणि त्यांनी त्यांना विचारलं, की म्हणे असा काय गेम खेळता येईल म्हणे आपल्याला, की ज्याच्यातनं आपण आहे ना जिंकून बाहेर पडू किंवा जिथे आपण हारणार नाही. व्हॉट गेम डू यू प्ले अँड व्हॉट कॅसिनो डू यू प्ले इन? डीलर रिप्लाय, स्टोन कोल्ड सिरियस. तो असं म्हटलाय, द ओनली वे टू विन इन अ लास वेगास कॅसिनो इज टू एक्झिस्ट ॲज सून ॲज यू एंटर. जर तुम्हाला कॅसिनोमध्ये पैसे जिंकायचे असतील, तर तुम्ही जेव्हा कॅसिनोमध्ये एंट्री कराल, ते एंट्री केल्या केल्या परत माघारी फिरा. कारण तो गेमच असा आहे, की जेव्हा तुम्ही खेळायला लागतात, तर आपण कंपेअर करत जातो. तिथे मग काही ट्रॉजन हॉर्स असतात किंवा त्या ठिकाणी आपल्याला काही लोभ दिलेले असतात, लोभ असतात किंवा ती कॉम्पिटिशन निर्माण केली जाते आणि त्यामध्ये आपल्याकडची जी संपत्ती आपण ती सगळी डावावर लावतो. इव्हन युधिष्ठिर यांचं उदाहरण बघितलं तर ते तेच आहे. ओके. की जे काही नसताना, आपल्या हातात नसताना सुद्धा आपण त्या गोष्टी लावतोय. म्हणजे काय ती नशा असेल किंवा काय त्याच्यामधली ती फेज आपण त्याच्यामध्ये जात असू. तर हे आपण समजून घेतलं पाहिजे. That exactly how the game of trying to keep up with the other people's wealth works too. The ceiling of social comparison is so high that virtually no one will ever hit it. म्हणजे हे कंपॅरिझन तुमचं इतकं जोरात चालू असतं, की त्याच्यामुळे तुम्ही ते थांबवू शकत नाही. ओके. पण हे केव्हा थांबू शकतं? जर तुम्ही खरंच याचा शांततेत विचार केला तर. आणि हे पुस्तक त्यासाठीच आहे. या चॅप्टर पण त्यासाठीच आहे, की सेल्फ अवेअरनेस, की आपण कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्यामध्ये काही उपाय त्यांनी सांगितले. ते म्हणतात, की फॉर दोज हू ऑलरेडी हॅव इनफ, ज्यांच्याकडे आता ऑलरेडी इनफ आहे. ओके. सगळं व्यवस्थित आहे. तर त्यांनी ह्या 4-5 गोष्टी आता पहिले क्लिअर करून ठेवल्या पाहिजे. These 4 lessons are wholesale direct advice for anyone earning a good income. Read carefully. पहिलं त्यांनी म्हटलंय, द गोल पोस्ट मस्ट स्टॉप मुव्हिंग. तुमचा जो गोल पोस्ट आहे, समजा तुम्ही आता तुमच्या व्हिजन बोर्डला लिहिलंय, की मला 10 लाख रुपये पर इयर कमवायचे किंवा 1 CR मला पर इयर कमवायचे. हा तुमचा गोल पोस्ट झाला. ओके. पण जेव्हा तुम्ही मॅनिफेस्ट करता, सगळं अट्रॅक्ट करता आणि तुम्हाला असं कळतं, अरे हा 1 CR तर किती सोपं होतं आणि मी कमवायला लागलो. असं जेव्हा तुम्हाला वाटतं, जेव्हा तुमच्याकडे 1 CR यायला लागतात, तर तेव्हा तुम्ही म्हणता, "अरे, हे तर सोपं आहे. नाही, मग आता 1 CR येणार नाही, मला आता 10 CR पाहिजे." तर तुमचा तो गोल पोस्ट आहे ना, तो बदलतोय आणि मग परत तुमचे एफर्ट सुरू होतात. म्हणजे जिथे मला आता एन्जॉय करायचं होतं लाईफ, की मला जे हवं होतं, ते मला भेटलं. भेटल्यानंतर मी एन्जॉय करण्याच्या ऐवजी मी अजून पुढचा गोल पोस्ट तयार करतोय आणि त्यामुळे मी सारखा पळत राहतोय. ओके. तर मग तिथे तुमचा तो गोल पोस्ट तो फिक्स असला पाहिजे, की नाही मला एवढं-एवढं कमवायचंय. मस्तपैकी एक रेस्टॉरंट टाकायचंय आणि मस्तपैकी एक छान फार्म हाऊस असेल आणि तिथे मी मस्त माझी उर्वरित लाईफ एन्जॉय करेल. असं काहीतरी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे किंवा मी पुढचं काम जे मी समजा बिलियनियर झालो किंवा मी खूप मिलियनियर झालो, तर पुढचं काम मी समाजासाठी करेल. ओके. मग परत धावपळ नाही. ओके. मग जे काम मला समाजासाठी करायचं एकदा चांगली संपत्ती कमवून मी करेल. हे तुमचं गोल फिक्स असलं पाहिजे. नाहीतर आपण एकदा गोल अचीव्ह झालं, की मग परत दुसऱ्यांबरोबर कंपेअर करून मग अजून पुढचा गोल पकडतो आणि त्याच्यात धावपळीत राहतो. दुसरं, सोशल कंपॅरिझन इज द एनिमी. आता हे नेहमी लक्षात ठेवायचंय. तुमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला कधी-कधी कोणी ना कोणी तुमच्यापेक्षा चांगला स्थितीमध्ये दिसेलच. आणि जेव्हा असं दिसेल तेव्हा तुम्ही कंपेअर न करता यू शुड रिस्पेक्ट देम आणि यू यू अल्सो रिस्पेक्ट युअरसेल्फ, की हां, मी सुद्धा आहे, कॅपेबल आहे. मला जे हवंय ते माझ्या लाईफमध्ये मला मिळतंय किंवा मी मिळवतोय. पण तेच जर तुम्ही लोकांकडे बघून पळायला लागलात, तर तुमचं आयुष्य तुम्ही स्पॉईल करून घेणार आहात. असं क्लिअर मॉर्गन यांनी आपल्याला सांगितलंय. इनफ इज नॉट टू लिटल. आता पुढचं एक त्यांनी सांगितलंय. मग आता इनफ, इनफ, इनफ एवढा शब्द वापरलाय. याचा अर्थ असा आहे का इनफ इनफ म्हणजे तुम्ही कमीच घ्या किंवा कमवूच नका?
तर इथे अजिबात तसं म्हटलं नाहीये. इथे त्यांनी असं म्हटलंय की इनफ म्हणजे पुरेल एवढं तुम्ही कमवा. आता एकदा मी पुरेल एवढं मला कमवलं, ओके, त्यानंतर मग तुम्ही हव्यासाचे बळी पडू नका. ओके, म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलं नाही की कमवूच नका. तुम्हाला कमवायचं कमवा ना. त्याच्यामध्ये अजून एक करेक्शन आहे, की समजा मी असं ठरवलं की मला बिलिनियर व्हायचंय किंवा मिलेनियर व्हायचंय किंवा 1 CR मला पर इयर कमवायचे. पण हे कमवत असताना माझे जे पर्याय असतील ते इथिकल असतील, म्हणजे चांगल्या मार्गाने मी कमवेल. ओके, आणि मला खूप कमवायचे आहे, त्यानंतर त्यामुळे मी काहीतरी वेगळा मार्ग पत्करेल आणि ते कशाही पद्धतीने मी जाईल, असंही करायचं नाहीये. ओके, म्हणजे कुठेतरी मला समाधान असलं पाहिजे. कुठेतरी प्रोसेस मला समजली पाहिजे, की अरे हा, यासाठी मला इतका इतका वेळ लागतोय, या पद्धतीने मला काम करायचं आणि मी याच्यामध्ये सक्सेसफुल होणार आहे. मात्र मी जेव्हा 1 CRच्या मागे लागतो, तेव्हा मला असं कळतं की अरे, हा जर अजून थोडासा 2 नंबरचा मार्ग केला तर मी 10 CR पण कमवू शकतो. मग जो 1 CRने आपण एंट्री केलेली असते तर 10 CRच्या मागे लागतो आणि मग सगळं उलटं फिरतं. त्यामुळे इनफ इज नॉट अ लिटल. त्यांनी नीट सांगितलंय, इनफ डज नॉट मीन सेटलिंग. इट मीन्स नॉट लेटिंग इनसॅटिबली ॲपेटाईट पुश यू टू अ पॉइंट ऑफ रिग्रेट दॅट कांट बी अनडन. मग तुम्हाला अशा गोष्टी करायच्या नाहीये की ज्याच्यामुळे तुम्हाला रिग्रेट होईल. ओके, मग इनफ इज नॉट टू लिटल. म्हणजे असं असं नाही की इनफ म्हणजे तुम्ही कमी घ्या किंवा एक वेळेस जेवा किंवा खूप कंजूसपणा करा, असं नाही, भरपूर कमवा. ओके, पण त्याच्यामध्ये पण एक लिमिट असली पाहिजे. समथिंग आर नेव्हर वर्थ रिस्किंग. रिप्युटेशन, फ्रीडम, फॅमिली, फ्रेंड्स, हॅपीनेस, दीज आर इनव्हॅल्युएबल. नो अमाऊंट ऑफ मनी इज वर्थ लुझिंग देम. म्हणजे तुम्ही जेव्हा काही गोष्टी डावावर लावतात किंवा काही याची रिस्क घेतात, तर याच्यामधले असे काही फॅक्टर्स आहेत की ज्याची रिस्क तुम्ही कधीच घ्यायला म्हणजे ती मोजता येत नाही पैशामध्ये. फॉर एक्झाम्पल रिप्युटेशन. तुमच्याकडे खूप पैसा आहे पण तुमची एकदा रिप्युटेशन गेली गेली, तुम्ही कमवू नाही शकत. हे माझे पैसे घ्या एवढे, चला मला रिप्युटेशन द्या किंवा माझी प्रतिष्ठा द्या, मिळू शकते का? नाही. त्याच पद्धतीने फ्रीडम. ओके, आता एकदम तुम्ही प्रिझन मध्ये गेला आणि तुम्ही म्हटले नाही आता मी करोड रुपये देतो, मला प्रिझन मधून सोडा. ओके, तर नाही, तसं तसं होऊ शकत नाही, लिगली शक्य नाही. त्याच पद्धतीने फॅमिली. समजा तुम्ही एकदा लूज केली तुमची फॅमिली, ओके, आणि तुमच्या ह्या पैशाच्या धांदलीमध्ये काही गोष्टी अशा घडल्या की त्याच्यामुळे फॅमिली तुमची ब्रेक झाली किंवा बाकीच्या गोष्टी झाल्या, तर ती सुद्धा तुम्हाला किती पैसे ओतले तरी मिळू शकत नाही. त्याच पद्धतीने फ्रेंड्स. ओके, मित्र सुद्धा असे असतात की ते बघतात आपल्या बरोबर असतात, पण काही जण पैशाच्या नशेमध्ये असल्यानंतर आपल्या जवळच्या मित्रांनाही दुखवून टाकतात. मग ते मित्र पण तुमचा किती जरी पैसा असला काय करायचं, त्यानंतर नाही बाबा आपल्याला त्याशी बोलायचंच नाही. त्याच पद्धतीने हॅपीनेस. हॅपीनेस पण तुम्ही विकत घेऊ शकत नाही, पैशाने विकत घेऊ शकत नाही. ओके, त्यामुळे ह्या रेसमध्ये किती पळायचं, किती जीव काढायचा हे तुम्ही आतापासूनच ठरवा. तसं छान म्हणजे अवेअरनेस, स्वतः अवेअर करणारा हा चॅप्टर होता. याच्यामध्ये अजून डिटेल्स त्यांनी सांगितलंय, जसं गोल पोस्ट दिलाय की माझा गोल होता 10 लाखाचा, नंतर 25 लाखाचा झाला, नंतर 1 CRचा झाला, नंतर 10 CRचा झाला. मग तो सुद्धा मला कमी पडायला लागला. ओके, मग कुठे आपण जगायचं, कुठे हे पण आपण विचार करायला हवा. इथे असं कुठेच थॉट नाहीये की तुम्ही कमी करा. तुम्ही शांततेत 3 महिने वाचल्यास वेळ घ्या की मला किती पैसे कमवायचे, माझ्या आयुष्यात काय गोल आहे. ओके, हे तर ठरवून घ्या आणि प्रत्येकाचं लक्षात ठेवा की आपला जो वेळ आहे आपल्या हातामध्ये खूप कमी असतो. ओके, जरी तुम्ही आता जरी ठरवलं की मला बिलियनियर व्हायचं, अरे पण त्यासाठी जे बिलियनियर झाले त्यांनी आधी लहानपणापासून सुरुवात केली होती. त्यांना त्या पद्धतीने आपण बघितलं लक अँड रिस्क मध्ये त्यांना आधीपासून तसं नरिश केलेलं होतं. रॉबर्ट कियोसाकी यांचं जर रिच डॅड पुअर डॅड तुम्ही वाचलं, तर तो रॉबर्ट 9 वर्षाचा असतानापासूनच त्यांना ते धडे मिळालेले होते त्यांच्या रिच डॅड पासून. म्हणजे तुम्ही जे पुस्तक वाचलं त्यांना कॉन्टेक्स्ट कळून जाईल. ते त्यांना आधीच कळलं होतं की कशा पद्धतीने पैसा कमवावा लागतो. त्याच्यामध्ये काय लायबिलिटीज आहे, काय धोके आहेत, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आधीपासून माहिती. मग तो तेवढा अभ्यास आपला असेल तर आपण नक्कीच तेवढा जीव काढावा की नाही मलाही बिलियनियर व्हायचंय. तर ह्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत. त्यामुळे आपण आपलं लिमिट ओळखा, आपलं लिमिट सेट करा की नाही मला एवढे एवढे पैसे कमवायचे, यासाठी मी प्रचंड मेहनत करेल. आणि एकदा ती गोष्ट तुमची अचीव्ह झाली की त्यानंतर मग जगायला सुरुवात करा. ओके, नाही ना नुसतं पळतोय पळतोय, तर असंही तुम्ही करू नका. येस. तर शेवटचं फक्त स्लाइड वाचतो आणि हेच याच्यामध्ये होतं. शेवटची स्लाइड मुद्दाम वॉरेन बफेट यांचं त्यांनी दिलंय. ते असं म्हणतात, "देर इज नो रिझन टू रिस्क व्हॉट यू हॅव अँड नीड फॉर व्हॉट यू डोंट हॅव अँड डोंट नीड." परत वाचतोय. "देर इज नो रिझन टू रिस्क व्हॉट यू हॅव."
तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी डावावर लावू नका, त्याची रिस्क पत्करू नका. कशासाठी? फॉर व्हॉट यू डोंट हॅव. जी गोष्ट तुमच्याकडे नाही त्यासाठी जी गोष्ट आहे त्याचा बळी देऊ नका. अँड डोंट नीड. आणि ती पुढची गोष्ट तुम्हाला नको पण आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी इतकं आहे आणि तुम्हाला जी गोष्ट नाहीये त्याच्या मागे तुम्ही पळताय. आणि ते आता जे प्रेझेंटली तुमचं सुख आहे, फॅमिली आहे, आनंद आहे, फ्रेंड्स आहे, सगळं डावावर लावून तुम्ही नको त्या गोष्टी मागे पळताय. तर तसं करू नका. द मोस्ट पॉवरफुल फायनान्शियल स्किल इज नोविंग वेन यू हॅव इनफ. ओके. तर हे खूप महत्वाचं फायनान्शियल स्किल आहे, की तुम्हाला कळलं पाहिजे माझं पोट आता भरलेलं आहे. कळलं? आणि हे ज्याचं त्याचं त्याला कळू शकतं, की माझं पोट आता भरलेलं आहे. आता अपचन होईल, की आता मला खूप पदार्थ आवडतोय, गुलाबजाम खूप आवडतोय. मग मी आता माझे 4 गुलाबजाम खाऊन झाले, तरी पण मी म्हणले, नाही मला खायचेत, मला खायचेत. काय होईल? त्याला डायबिटीज होईल. नाहीतर उलट्या होतील. व्हॉटएव्हर या गोष्टी त्याला होतील, तो खाऊ नाही शकणार. तर मग आपल्याला कळतं आपली भूक किती आहे. आणि जेव्हा आपल्याला आपली भूक कळते, तर हेच खरं फायनान्शियल फ्रीडम आहे आणि हेच खरं फायनान्शियल स्किल आहे. आणि हे तुम्ही जे मोठे लोक आहेत त्यांना चांगल्या रीतीने कळलंय. आणि जे लोक तुम्ही बघता जे खूप श्रीमंत आहेत आणि त्यांची त्यांचा जो पैसा आहे तो टिकलाय, याचा अर्थ त्यांनी खूप विचारपूर्वक इथिकली काम केलंय म्हणून तो टिकलाय. नाही तर असे कितीतरी साम्राज्य असतात की ते एका रात्रीत पण निर्माण होतात. एका रात्री म्हणजे शब्दशः अर्थ नका घेऊ, की खूप कमी वेळात निर्माण होतात आणि तेवढ्याच कमी वेळात पडतात सुद्धा. ओके. मग श्रीमंतीला हे संस्काराचं गुणधन असणं आवश्यक असतं, तरच ती श्रीमंती टिकते. ओके. याचबरोबर हा चॅप्टर संपलाय, तरी मला एक छोटीशी गोष्ट इथे आठवते, ती फक्त मी तुमच्याबरोबर कोट करतो. जी गोष्ट सुधा मूर्ती यांनी सांगितलेली आहे. त्या गोष्टीचं मर्मच असं आहे. मर्म मी नंतर सांगतो, आधी गोष्ट सांगून देतो. तर त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलंय, सुधा मूर्ती सांगतात, की अ, एक कंजूस माणूस असतो आणि तो कंजूस माणूस एका पार्टीला जातो. आणि पार्टीला गेल्यानंतर तिथे त्याला खीर खायला भेटते. स्वीट खीर असते ती खायला भेटते आणि त्याला ती खीर प्रचंड आवडते. ती प्रचंड आवडलेली खीर तो मनामध्ये साठवून, म्हणजे मनामध्ये विचार करतो, की आता घरी गेले की बायकोला सांगेल की अशीच खीर बनवून दे. आणि तो घरी येतो आणि घरी बायकोला सांगतो, की बायको, मी अशी अशी खीर खाल्ली म्हणे आणि तू मला अशी खीर करूनच दे. तर बायको म्हणते ठीक आहे, शी ऑल्सो फ्रॉम गुड फॅमिली. ती म्हणते ठीक आहे, मला माहिती आहे कशी खीर करायची. एक काम करा म्हणे, एक ओलं नारळ असतं ना, ते घेऊन या. मी तुम्हाला नारळ आणलं की तुम्हाला लगेच ही अशी खीर करून देईल. तो खुश होऊन जातो. तो म्हणतो आता मला खीर खायला मिळणार. पण नारळ आणावा लागेल. पण तो कंजूस असतो. मग तो म्हणतो ठीक आहे, आणायचं नारळ घेऊन येतो. मग तो बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर एक दुकान लागतं. त्या दुकानदाराला विचारतो नारळ केवढ्याला आहे? तर तो दुकानदार म्हणतो ₹20. तो म्हणे ₹20 नारळ कुठे असतं म्हणे, एक ₹15 द्या. तो ₹15 माझ्याकडे काही भेटणार नाही. इथून जर तुम्ही 2-3 किलोमीटर चालत गेलात, तर 2-3 किलोमीटर गेलात, तर तुम्हाला ते नारळ ₹15 भेटेल. तर तो 2-3 किलोमीटर अक्षरशः चालत जातो. चालत गेल्यानंतर त्याला कळतं की हे नारळ तिथे ₹15 आहे. तो माणूस म्हणतो, हो आमच्याकडे ₹15 तुम्ही घ्या. तर हा म्हणतो, ₹15 कुठे नारळ असतं म्हणे, तुम्ही ₹10 द्या. तर तो माणूस म्हणतो, नाही नाही, माझ्याकडे तर 10ला नाही मिळणार. पण इथून जर तुम्ही 3-4 किलोमीटर चालत गेला तर माझे आजोबा बसतात, ते ₹10 विकतात, तुम्हाला ₹10 ते नारळ भेटून जाईल. मग तो खूप खुश होऊन जातो की अरे मला ₹10 नारळ भेटणार ₹20. आणि मग तो पळत पळत परत पुढे जातो 3-4 किलोमीटर. तोपर्यंत दुपारचे 3-4 वाजून जातात. आणि तो आजोबांना भेटतो आणि आजोबांना म्हणतो, म्हणे आजोबा नारळ केवढ्याला दिलं? तर आजोबा म्हणतात ₹10. तो म्हणतो आजोबांना, की अहो म्हणे इतक्या लांबून चालत आलो म्हणे, सकाळपासून चालतोय म्हणे, आणि तुम्ही काय ₹10 म्हणता, ते ₹5 द्या. आजोबा हुशार असतात. आजोबा म्हणतात, कुठे ₹10 आणि ₹5 लावून ठेवले म्हणे, फुकट घेऊन जा म्हणे. फक्त एक काम कर म्हणे, इथून फक्त थोडासा एकदम एक 2-3 किलोमीटर फक्त तुला पुढे जायचंय. समुद्र किनारा लागतो. समुद्र किनाऱ्यावर झाडं आहेत म्हणे. कसले? नारळाची झाडं आहेत. ती सगळी माझ्या मालकीची आहेत. तू कुठल्याही नारळाच्या झाडावर जा. तुला जे नारळ आवडेल ते नारळ तू तोड आणि तू फुकटमध्ये घेऊन जा. हा खुश होऊन जातो, की अरे मला नारळ आता फुकटमध्ये भेटणार. मग असं म्हटल्याबरोबर तो जातो, जातो, जातो आणि त्या नारळाचं झाड दिसतं. नाऊ ही इज नॉट प्रोफेशनल टू क्लाइंब ऑन अ ट्री. पण कसा तरी तो नारळाच्या झाडावर चढतो आणि नारळ पकडतो आणि नारळ तोडणार. तेवढ्यात त्याला असं कळतं, की ते नारळ काही आपल्याला तुटत नाहीये आणि त्याचे जे पाय असतात म्हणजे ते सटकतात आणि नारळ आहे तो लटकून राहतो. आता नारळ आहे तो लटकून राहिल्यानंतर तो विचार करतो, आता काय करायचं? आपण तर लटकलोय. खाली पडलं तर खाली दगड आहे. आपण डोकं फुटून मरून जाऊ. मग अशा वेळेस तो सगळ्यांना ओरडायला लागतो, की म्हणतो, की "हेल्प मी, हेल्प मी, हेल्प मी." पण तिथे कोणी नसतं. पण एक हत्ती जात असते, हत्तीची अंबारी जात असते, त्याच्यामध्ये एक माणूस असतो. तर त्या माणसाला आवाज देतो आणि म्हणतो, की "प्लीज मला वाचवा." तो माणूस म्हणतो, की "नाही रे बाबा, मला ₹1000 राजाची ऑर्डर आहे. तू ₹1000 देणार आहेस का? तर मी वाचवतो." तो म्हणे, "मरण्यापेक्षा बरं आहे तुला ₹1000 मी हे देतो. तुला मी ₹1000 द्यायला तयार आहे." मग असं करून तो लगेच तो हत्ती खाली आणतो, झाडाच्या खाली आणतो. झाडाच्या खाली आणल्यानंतर स्वतः हत्तीवर उभा राहतो आणि त्याचे पाय पकडतो. आता ह्या हत्तीला विचारायला असं वाटतं, "अरे आपण आलोय झाडाखाली."
ओके. आणि त्याच्यावर आपला मालक उभा राहिलाय आणि वरून त्यांनी काहीतरी पाय पकडलाय. म्हणजे हा आपला जो मालक आहे आता तो उतरलाय बुवा. मग असं वाटल्यामुळे तो हत्ती 2-3 पावलं पुढे निघून जातो. आता 2-3 पावलं पुढे निघून गेल्यानंतर काय होतं, वरती कोण असतं? नारळ. नारळानंतर तो कंजूस माणूस आणि नंतर तो अंबारीवाला. हे तिन्ही जण एका लाईनीमध्ये लटकून राहतात. आणि असं 1-2-3 मिनिटं होतात आणि चौथ्या मिनिटाला नारळासकट ते दोन माणसं आणि नारळ खाली पडतं. आणि नंतर इव्हेंच्युअली त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागतं. दोघांचे फ्रॅक्चर झालेलं असतं, नारळ तिकडे फुटलेलं असतं. द मॉरल ऑफ स्टोरी इज, तुम्ही सांगू शकाल की मॉरल ऑफ द स्टोरी काय असेल? तर तुमच्यापैकी असं काही जण म्हणत असेल की कंजूसपणा करू नये, किंवा काहींना असं वाटत असेल की लालच बुरी बला आहे. तर एक्झॅक्टली लालच बुरी बला तर आहेच. पण सगळ्यात महत्वाचं तात्पर्य या गोष्टीचं असं आहे, की आयुष्यात कुठे थांबायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये असे बरेच नारळ येत असतात. जर तुमचं फिक्स नसेल, की माझं बजेट काय आहे, मला कुठली गोष्ट कशी हवी आहे. नाहीतर तुम्हाला तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये पळता, तर अशा बऱ्याच गोष्टी तुमच्या समोर ट्रॉजन हॉर्स सारख्या आहेत. ट्रॉजन हॉर्स व्हायरसचं नाव आहे. कॉम्प्युटर क्षेत्रात जे आहे त्यांना माहिती असेल. तर ह्या हे ग्रीड किंवा अशा अ, गोष्टी आपल्या समोर येत असतात आणि आपण मग हातचं सोडून त्याच्या मागे पळत जातो आणि मग फायनली काय होतं, आपल्या हातातला पैसाही जातो, आपलं आरोग्यही जातं आणि आपला वेळही जातो. हे तिन्ही गोष्टी आपल्या जातात आणि आपल्या हातात काहीच भेटत नाही. त्यामुळे तुम्ही आता विचार करायला सुरुवात करा, की मला फायनान्शियल फ्रीडम हवाय, पण मग किती फ्रीडम हवाय, किती पैसे हवेत? एकदा तुम्ही ते स्वतःला विचारा, तुम्हाला काय हवंय त्याची लिस्ट करा आणि त्यानुसार अ, कामाला लागा, जोरदार काम करा, पैसा मिळवा. त्याच्यामध्ये येणारे जे नारळ असतील म्हणजे अट्रॅक्शन असतील, त्याला दुर्लक्ष करा. कारण जेव्हा तुम्ही श्रीमंत व्हायला लागतात, कॅश फ्लो यायला लागतो, तर 2 नंबरचे मार्ग पण तुमच्या समोर असतात, दिसतात. ओके. आणि तिथे तुम्हाला नाही म्हणता आलं पाहिजे. जर तुम्हाला तुमचं यश, कीर्ती, पैसा टिकवायचा असेल, तर त्याला संस्काराची गोंदण आपल्याला ठेवणं, असणं आवश्यक आहे. इथे हा चॅप्टर आपला संपतोय. दॅट्स ऑल फ्रॉम मी. तुम्हाला हा चॅप्टर कसा वाटला आता तुम्ही नक्की सांगा. मी फक्त आता इथे रेकॉर्डिंग बंद करतोय. म्हणजे ज्यांना वाटेल ते त्याच्यामध्ये ऍड करू शकतात.